सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी विशाखा यवतकर, यवतमाळ। सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते। आज आपण आपल्या मराठी भाषेची विलक्षण श्रीमंती बघणार आहोत। चला तर मग, रस्ता मार्ग, जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता, जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग, खरं सत्य, बोलणं हे खरं असतं, सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो, घसरडं निसरडं, पडून झालं की घसरडं, सावरता येतं ते निसरडं, अंधार काळोख, विद्युत पुरवठा खंडित झाला की होतो तो अंधार, निसर्गात जाणवतो तो काळोख, पडणं धडपडणं, पडणं हे अनिवार्य, धडपडणं हे कदाचित सावरणं असू शकतं, पाहणं बघणं, आपण स्वतःहून बघतो, दुसऱ्याने सांगितल्यावर ते होतं बघणं, पळणं धावणं, पाकीटमार जो चोरी करून झाल्यावर करतो ते पळणं, ट्रेन पकडताना आपण जे करतो ते होतं धावणं, झाड वृक्ष, जे माणसं स्वतःहून लावतात ते झाड, जो आधीपासूनच असतो तो वृक्ष, खेळणं बागडणं, जे नियमाने बांधलेलं असतं ते खेळणं आणि जे मुक्त स्वच्छंद असतं ते बागडणं, ढग मेघ, जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग आणि जे नक्कीच बरसतात ते म्हणजे मेघ, रिकामा मोकळा, वेळ जो दुसऱ्यांकडे असतो तो रिकामा, आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ, निवांत शांत, कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा, काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा, आवाज नाद, जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज, जो घंटेचा होतो तो नाद, झोका हिंदोळा, जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका, जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा, स्मित हसणं, मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित, जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं, अतिथी पाहुणा, जो यावा यावासा वाटतो तो अतिथी, जो आला की कधी जातोय असं मनात येतं तो म्हणजे पाहुणा, घोटाळा भानगड, जो अचानक नकळत होतो तो घोटाळा, जो नियोजनबद्ध पद्धतीने केला जातो, जे नियोजन पद्धतीने केले जाते ती भानगड, आभाळ आकाश, भरून येतं ते आभाळ आणि निरभ्र असतं ते आकाश। चला तर मंडळींनो, आपल्या मराठी भाषेची श्रीमंती इतकी विलक्षण आहे की त्याची थोरवी त्याची गोडवी घातच राहिलो तर आपला वेळ देखील अपुरा पडेल। चला तर मग, मराठी असल्याचा सार्थ अभिमान बाळगा। मी मराठी, मी मराठी, मी मराठी। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती।